वर्गात आहे का? वर्गात नाही, कॉलेजच आमचे. माझे वडील त्याचे चेअरमन आहेत. हा हा हा. आता हिला मी चांगलं ओळखतो. फायनल इयरला आहे तू? हो. कसं आहे, इतकी प्रतिभावान मुलगी आमच्या शाळेत शिकते, कॉलेजचं नाव तिने चांगलं केलेलं आहे, चांगले मार्क पण पडतात तिला. तर मला असं वाटतं की मला ती मनापासून आवडली. अशी हुशार मुलगी जर आमच्या घरात आली तर उद्या कॉलेजसारख्या गोष्टीला सुद्धा तिचं प्राधान्य लागेल. ए पुरी का बाचे भांडे घासते का? हे काय आई झालंच. झालं म्हणजे 4 भांड्याला तुला 2 तास लागतात का? अगं नाही, आताच घेतले होते. अगं जरा कोणतं तरी काम नीट सरळ करीत जा. हा झालं. हे काय इकडं बघ, माझ्याकडे थोबडवर करून झालं ते तिकडं काय तो बाप करणार आहे का? ते दुधाचं पातेलं ठेवलं त्याच्यावर झाकण नाही, काही नाही. ठेवते. हा, एक काम नीट करीत नाही गाबडी. आणि हे पंतरवाळ्या हे अशा टाकतात का? हा. अगं त्याच्यावर दगड गेलाय वाटतं कुठेतरी. ती सुपली ठेव. हा. तुला सारं इथं शिकवावं लागत आहे. एवढ्याशा कामापासून लग्न झाल्यावर आमचाच पंचनामा करशील तिकडं. ते भांड्याला घासून घे पटकन तेवढे. हा. साबण नको ठेवू, भांड्याला जरा नीट धू. हा. बादा पाणी मस्त. आणि हे मी बघ, मी चालले तिकडं गावातल्या टेलरिंग बाईकडे ब्लाऊज आणि ते नीट करून आणायचे. हा. मला येऊच तोरे ना हे तुरीन ते चांगला निवडून ठेव. ठीक आहे चालेल. नुसते ठीक आहे करती. भक्ती, अय भक्ती. हा तात्या आले वय. ठीक आहे. लय गरम होते. पाणी. काय करते? काय नाही, अभ्यास करत होते. जेवायला वाढू का तुम्हाला? नाही नाही पुरी बस. अगं आत्ताच उन्हात आणत नाही, लगेच कुठे जेवायला वाढती. तात्या बोलायचं होतं. बोल की बाळा. ते मला परीक्षेची फी भरायची होती. परीक्षेची फी होय? हा. किती रुपये रे? 1200. 1200 होय. ही. भरून टाक बरं का फी. आणि अभ्यास करते ना? हो, अभ्यासच करत होते. आणि माझा पास पण संपत चाललाय. त्याला पैसे लागतात. हा. ठीक आहे, जाऊ दे, राहू दे तुला. ठीक आहे. ती नाही व्यवस्थित हो. कर बरं का असं. कुठं चालली तू पैसे घेऊन? कशाला लागते तेवढे पैसे तुला? अगं आई, ते फी भरायची होती. हे कशाचे आहेत? अगं ते शाळेचे फीचे पैसे आहेत आणि हे पासचे पैसे आहेत त्याच्यात. बरं दरे 5चे राहू दे. आणि फी एवढी कशाला? एवढी कशाला म्हणजे? आता माझं कॉलेज आहे काय ते सांगते तेवढं भरायला लागते. सकाळी मी तुमच्याकडे शिलाईला पैसे मागितले तर तुम्ही नाही म्हणले. हे कुठून आले मग लगेच? अगं ते ब्लाऊज शिवायला टाकलेत ना तू, ते नंतर 1-2 दिवसांनी दिले तरी चालेल ना. ते काय एवढं महत्वाचं आहे का? मग हे काय महत्वाचं आहे का? महत्वाचं म्हणजे कॉलेजवाली थांबणार आहेत का आपली फी भरायसाठी? अहो पण ते तुम्हाला मी म्हणलं ते ब्लाऊज वाली घरानं करते, किती दिवसाची दीदी म्हणतीये. अगं हो ना मग. आणि तुला काय गरज होती मग शिवाय टाकायची? काय तुमचं नवल 2-4 साड्या नवीन आणल्या त्याच्यावर ब्लाऊज नाही घालायचे, मग तसेच का वापरायच्या? अगं पण नवीन साड्या, नवीन कापड ह्याच्यापेक्षा पोरांचं शिक्षण महत्वाचं नाही का? हा, लय होणार आहे काही शिकून. अगं होईनच ती, मला विश्वास आहे तिच्यावर. देऊन टाक पैसे तिचे. नाही देणार, मी देईन तुला फीला. तू देशील म्हणजे? अहो 4-8 दिवसांनी मी देईन तिला. नक्की देशील का पण? म्हणजे आता माझ्यावर विश्वास नाही तुमचा? तसं नाही पण चालेल का 4 दिवसांनी दिलेलं? हा चालेल. चालते पण नक्की दे बरं का. मी तिला बरं देते, मी तिला फी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चालते. बरं लागतो अभ्यासाला, कर तुझी कामं. काय लय अभ्यास करून कलेक्टरच पोरगी करणार आहे. झाला का तुझा अभ्यास? हा करते. लय अभ्यास करते, तुला फक्त कारण लागत बसायला. असं का बोलतीये? काय बोलती म्हणजे? तुला सांगितलं होतं ना सकाळी जरा आवरून ठेव. मनाने तर काही तुला सुधारणारच नाही. काय झालं? नाही दिसणारच नाही तुला काही. ही गॅसची टाकी पाहुणे आले का मग लावायला जायचं. हा, तवर बाहेरच पडून द्यायची. लावते. घेतलं थोबडण लागले उचलायला, ते झटक नका कचरा नाही ती परत घरात. असं झटके देत
काय झालं आई? ते पाठीमागं बघ तू काय केलंय. आई इकडून झटक आणि इकडे धुळी सगळी भांड्यावर जाऊ दे. अगं भांडे उचलावं आधी. अगं तुला किती शिकवायचं, तुला मनची अक्कल हायच का नाही थोडीफार काही. भांड्याची जाळी तुला उचला ना, त्यातच लागली वाकायला. जड आहे. ने पटकन वरती. जडे काम नको हिला, फक्त नाटकं लागत तिथं अभ्यासाला बसायला. आणि काय अभ्यास करते तिचं तिलाच माहिती. टाकी नेऊन लगेच जोडून घे, मी तुरी वाळू घालून येते. हॅलो. हा काय नाही बरं आहे. तुमचं बरं आहे का? हा. कुणाचं बघतील होय? नाही बरं का, पण मला बी वाटतं आता स्थळ बघायला चालू करावा. नाही तसं घरच्यांशी एकदा घेतो बोलून मी, काय त्यांचा विचार घ्यायला लागतोय. हा बघू, मला वाटतं बरं का चांगलं आलं एखादं स्थळ तर हरकत नाही. तसं बघाय चालू करा तुम्ही. हा चालते. कळवा त्याला काय. हा तात्या पाणी. बस की. घे. काय कसं काय चालू आहे कॉलेज? चांगलं चाललंय की तात्या. किती शिकायचं आहे अजून? किती पेपर राहिले आहेत? आता शेवटचे 2 पेपर राहिलेत, ते काय त्याचाच अभ्यास चालू आहे. शेवटचं आहे तुम्ही? हा शेवटचे आहेत. तुला एक विचारायचं होतं बरं का. बोला की. अगं काय आहे, आता तुझं शिक्षण वगैरे होत आलंय, हम्म. तर लग्नासाठी एखादं चांगलं स्थळ आलं तर काय करायचं? करून टाकायचं लग्न का थांबायचं तुला? आता तुम्ही जो निर्णय घेसाल तो योग्यच असेल की तात्या, तुम्ही म्हणसाल तसं. मग मला काय वाटतंय माहिती आहे का, चांगलं स्थळ आलं ना एखादं ओळखीचं माझ्या, तर आपण लग्न करून टाकू. काय अगं काय नाही, हिच्या लग्नाचं चाललंय. आणि एवढी काय गडबड आहे तिच्या लग्नाची? गडबड म्हणजे अगं योग्य वयात बघायचं चालू केलं म्हणजे लवकर लग्न होतं, पोरं संसाराला मार्गी लागतात, नंतर परत नाही त्या अडचणी येतात वय वाढलं की. आणि आता शिकत राहू दे, 2-3 वर्षांनी करता येईल. शिकती काय? तिला स्थळच असं बघून देणार रे, पुढे तिला पाहिजे तेवढं शिकवलं पाहिजे त्यांनी. असं. हा. आणि आता तर इथं ब्लाऊजला कशाला पैसे मागितले तर पैसे नसतात, लग्नाला किती खर्च लागन? ते माझं मी बघून घेईन ना, तुला काय करायचंय? असं का? तुम्हाला बाहेरचीच कामं लय पडलेली असतात, घरी कामं कमी आहेत का? आता विचारावं तर लागणच ना, खर्च कुठून येईन काय येईन. आता आपल्यालाच लग्न करायचंय ना. एक मिनिट पुरी, जा बरं तू आतमध्ये. हो. आता बोल, काय अडचण आहे तुला? अहो पण मी म्हणते 2-3 वर्ष शिकू द्या ना, काय होतंय? ते शिक्षण होईल तिचं. तिच्या शिक्षणाची स्थळाची काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित बघतोय. अहो पण करते तेवढंच हाताखाली काम. ए काय माहितीये का तुला, तिची आई वारली ना, तिची आबाळ व्हायला नको, घर व्यवस्थित चालावं म्हणून मी तुझ्या संग लग्न केलं. आता सगळं व्यवस्थित चाललंय. आता एकदा तिचं शिक्षण होऊन लग्न झालं म्हणजे मी मोकळं झालो. आता मी काय नाही म्हणते का, मी उलट म्हणते ना, तिला 2-3 वर्ष शिकू द्या, तवर हाताखाली होती, मग नंतर करताच येईल लग्न, तवर पैसा पाणी आपण जुळवाजुळवी करू ना. हाताखाली होती म्हणजे? आता हाताखाली काम करायला कोण आहे दुसरं? म्हणजे तुला हात काय मोडलेत का? हाताखाली काम करायला लागते का पोरगी तुला? अहो पण तवर पैशाची जुळवाजुळव. अगं सांगितलं ना तुला, पैशाचं मी बघतो. तुला पैशाची अडचण आहे का हाताखाली काम करायला माणूस पाहिजे? तुम्हाला कसं बोललं ना, तर तुम्हाला वाकडच लागत. आणि काय माहितीये का, पोरग एवढं प्रेमाने तुझ्याशी बोलतंय, वागतंय, नीट राहतंय ना, याच गोष्टीचा अभिमान मान. उगाच तुझी आहे ना बुद्धी नको चालवले पोरी समोर. त्या एखाद्याने प्रेम दिलं ना तर ते घेता बी आलं पाहिजे. हा पोचतोय. हा थांबलो होतो फोन आल्यामुळं. कदाचित तुम्ही मला ओळखता का नाही माहिती नाही, पण मला तुमच्याशी बोलायचं आहे. योगा येऊन इकडे चाललं होतं, बरेच दिवस माझ्या मनात होतं. ही आमच्याच कॉलेजला आहे. म्हणजे तुम्ही एकाच वर्गात आहे का? वर्गात नाही, कॉलेजच आमचं आहे. माझे वडील त्याचे चेअरमन येतात.
हा हा हा. आता हिला मी चांगलं ओळखतो. फायनल इयरला आहे ना तू? हो. कसं आहे, इतकी प्रतिभावान मुलगी आमच्या शाळेत शिकते, कॉलेजचं नाव तिने चांगलं केलेलं आहे, चांगले मार्क पण पडतात तिला. तर मला असं वाटतं की मला ती मनापासून आवडली. अशी हुशार मुलगी जर आमच्या घरात आली तर उद्या कॉलेजसारख्या गोष्टीला सुद्धा तिचं प्राधान्य लागेल. आणि मला मनापासून तिच्याशी लग्न करायला आवडेल. अहो पण हे रस्त्यावर बोलणी होते तुम्ही अशी. रस्त्यावर नाही, पण तुम्ही आले, भेटले, तुम्ही परत आवर्जून घरी जर येणार असेल तर मी आवर्जून वडिलांना घेऊन येतो. पण तुमच्या घरचे तयार व्हायला पाहिजेत ना. मी माझ्या घरचे माझ्या पुढं नाही येत. म्हणजे ऐकते का ती? तो ऐकण्यासारखे सगळे. आणि तुमचा होकार महत्वाचा आहे. अहो माझं काय, उलट पोरीचं कल्याण होईल. पण काय असेल ते घरच्याच्या मताने करा. उलट मला तुमची एक गोष्ट लई आवडली. अहो तुम्ही डायरेक्ट मला येऊन विचारलं. आणि इतकं धाडस नाही केलं मी कधी. तो विचारा तिला, आजपर्यंत मी बोलण्याचं कधीच धाडस नाही केलं. डायरेक्ट तुमच्याशी बोलल. अहो ह्याच्यावरूनच कळतंय तुमची वळणं, तुमचे संस्कार चांगले आहेत म्हणून. काय अडचण नाही. पण तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या, आमची काय हरकत नाही. पण एक अडचण होती. काय अडचण आहे? आता तुम्ही एवढी मोठी माणसं आहे, आमची काही अशी परिस्थिती नाही की तुमच्याबरोबर धूमधडाक्यात मोठं लग्न करता येईल म्हणून. आम्हाला फक्त आहे ना तुमची मुलगी आणि नारळ दिला तरी आम्ही सगळं करून घ्यायला तयार आहेत. फक्त तुमचा होकार पाहिजे. आता यांना सुद्धा विचारा, माझा स्वभाव वगैरे त्यांना माहिती असेल. कॉलेजचं तुम्हाला सगळं माहिती. हो माहिती आहे मला सगळं. तुझी काय हरकत नाही ना? नाही. हे बघा, तुम्ही जर एवढं मोठं मन दाखवत असाल ना तर आमची बी काय हरकत नाही. चालेल, मी ना आमच्या बंगल्यावरती तुम्हाला बोलवतो, तुम्ही या त्यावेळी. हा चालेल. चालेल, छान वाटलं. हा ये. ए अगं ऐकलं का? काय झालं? साखर घेऊन ये, साखर. नाव काढलं बघ पुरी. बरं झालंय. अगं एवढं मोठं स्थळ माझ्याच्यानी बी बघणं नसतं झालंय. अगं आपल्या पोरीला स्थळ आलंय, स्थळ. आणि लय मोठी माणसं आहेत. पुरीचं आहे ना साखरान नशीब उजळलं बघ आपल्या. मला तर वाटलंच होत. हे घे साखर, घे, तोंड गोड कर. हे घे तुला बी. मला आहे ना वाटलं सुद्धा नव्हतं हा असं स्थळ मिळेल म्हणून. आता आहे ना त्या माणसांशी बोलणं पक्क झालं, एकदम धडाक्यात लग्न लावून द्यायचं. अगं अख्ख्या तालुक्यात नाव आहे त्यांचं. पण कोण आहे, काय आहे? कोण म्हणजे? अगं ही ज्या कॉलेजमध्ये शिकते का त्याच्या चेअरमनचा पोरगा आहे. आणि पोरगा बी एकदम चांगला आहे, लाईनशीर पोरगा आहे. आणि त्यांना बी आहे ना आपली पोरी आणि तिचं आहे ना हुशारीला आवडली. ते म्हणले कॉलेजला एवढी हुशार आहे, लग्नानंतर तिलाच कॉलेजमध्ये आहे ना शिक्षक बिक्षक प्रोफेसर करते, नाही तर डायरेक्टर बॉडीवर घेते. बाई, चांगले आहे का नाही? पण तुम्हाला मी म्हणले होते ना अजून 2-3 वर्ष, आणि एवढं मोठं घर पाहिलं आणि त्यांना द्यायला घ्यायला नको का आपल्याला? द्यायला घ्यायला नको का म्हणजे? अगं ते म्हणले तेच लग्न लावून देणार आहे सगळं एकदम थाटामाटात. मला आता काय मान्यच नाहीये तुमचं लग्न बिग्न. ते एवढे मोठे लोक, त्यांना द्यायला घ्यायला पैसे नाही, काय नाही, गरजच काय पडली पण हिच्या लग्नाच्या आताच करायचंच नाही तिचं लग्न. तुम्हाला मारायला काय झालं लगेच? माणूस खरं तेच सांगत ना. मारायला काय झालं म्हणजे? हा अगं एवढी चांगली बातमी आहे, पोरीचं आपले नशीब उजाळलंय आणि असं काय कुचकेवानी बोलती? काय कुचकेवानी? त्याच्यात काय गरजच नाही ना, त्यांच्या बराबरीचं नाही ना आपल्याकडे पैसा पाणी द्यायला. पैसा किती लागेल एवढं मोठं यांच्या संग सोयरी करायची म्हणले लोकांसंग? ते म्हणले सगळी सोयरी तेच करणार आहे, लग्न तेच लावून देणार आहे, सगळा खर्च करणार आहेत. लग्नाचं आहे ना माझी पोरगी मी बघून घेईन. तुला न समजत ना मध्ये तोंडच घालू नको. पण एखाद्याचं चांगलं होत असेल ना तर असं वाईट नाही मारावं माणसानी. काय करता आले ग तुला आतापर्यंत यासाठी चांगल्या आयुष्यात? कायम तिला टोमणं मारा, तिला कामं सांगा. नाही नाही तेवढी कामं सांगितली तू. अगं एखाद्या घरातल्या कामावाल्याला नाही सांगत, तरी सुद्धा पोरीने शिक्षण केलं. आणि आज तिच्या नशिबाने एवढं मोठं स्थळ आलंय तर लगेच तू लागली का मध्ये काड्या करायला? आता याच्यात काड्या काय आहेत? काड्या काय म्हणजे? तुला काय अडचण आहे मग? अडचण काय तुला? तात्या जाऊ दे ना, नका ना भांडू. तुझ्यामुळे सगळं होतंय. हा. पालिश फिरते वरून. तिच्यामुळे होते सगळं, तू काहीच केलं नाही, नाही का? चल जा निघ. आणि ह्याच्यानंतर आहे ना परत काय त्रास दिला ना पोरीला, बघन मग मी काय करायचं ते. तो याच्याने चांगलं होत नसन काही करू नको, पण तुझं तोंड आता गाप ठेवायचं. चल ग पोरी.